नमस्कार, मी अनुश्री धवणे. आपण पाहत आहात गौरव प्रकाशन न्यूज. आजची ठळक बातमी. जिल्हा परिषद विद्यालय कामरगावचा महाराजस्व समाधान शिबिरात सहभाग. लेझिम नृत्य व कच्ची घोडी लोकनृत्यातून दिली योजनांची माहिती. वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील कामरगाव येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महसूल महाराजस्व अभियान शिबिर उत्साहात संपन्न झाले. या शिबिरात पीएम श्री जिल्हा परिषद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कामरगाव येथील विद्यार्थ्यांनी आपल्या सादरीकरणातून विशेष लक्ष वेधून घेतले. कारंजा तालुक्यातील कामरगाव या ठिकाणी योगेश कुंभेजकर, जिल्हाधिकारी वाशिम यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सईताई डहाके यांचे विद्यालयातील विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांनी पारंपरिक लेझिम नृत्याने स्वागत केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या बहारदार आणि तालबद्ध लेझिम नृत्यामुळे कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. उपस्थितांनी या सादरीकरणाचा आनंद घेत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. शिबिराच्या निमित्ताने महाराजस्व दिंडी काढण्यात आली होती. या दिंडीत 7/12 व फोटो मतदार यादी यांचे प्रतिकात्मक दर्शन घडवण्यात आले. तसेच महसूल विभागातर्फे शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली. यावेळी पीएम श्री विद्यालयाचे शिक्षक श्री गोपाल वसंतराव खाडे यांनी पारंपरिक कच्ची घोडी लोकनृत्याच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाची माहिती उपस्थित नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवली. या लोकनृत्यातून पीएम किसान योजना, आधार कार्ड संबंधित सेवा, निवडणूक सर मॅपिंग, आरोग्य विभागाच्या योजना, 7/12 दुरुस्ती, ॲग्रोस्टॅग, ई मॅपिंग तसेच निवडणूक संदर्भातील सर मॅपिंग आदी बाबींबाबत जनजागृती करण्यात आली. यासोबत होऊ घातलेल्या जनगणना 2027च्या अनुषंगाने जनजागृती करण्यात आली. आपल्या दारात झालेल्या प्रगणकांना योग्य माहिती देण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. लोककलेच्या या अभिनव सादरीकरणामुळे उपस्थित नागरिकांना शासनाच्या योजनांची माहिती सहज आणि समजण्यासारख्या पद्धतीने मिळाली. उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सईताई डहाके यांनी शाळेचे प्राचार्य सुरेश राठोड, उपक्रम प्रमुख गोपाल खाडे व कैलास वानखडे यांचा सत्कार केला. समाधान शिबिरास उपविभागीय अधिकारी आकाश वर्मा IAS, प्रभारी तहसीलदार अनिल वाडेकर, उपअधीक्षक भूमी अभिलेख विनोद जाधव, ठाणेदार भारत लसवंते, नायब तहसीलदार लक्ष्मण बनसोडे, सहदुय्यम निबंधक धनंजय देशपांडे, सरपंच साहेबराव तुमसरे, माजी जिल्हा परिषद सदस्य मीनाताई भोने, चंदूभाऊ डोईफोडे, माजी पंच सदस्य विशाल घोडे, समाजसेविका वर्षाताई मने आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच तहसील कार्यालयाचे कर्मचारी, आशा व अंगणवाडी सेविका, आरोग्य विभागाचे कर्मचारी, भूमी अभिलेख विभागाचे कर्मचारी तसेच ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यालयातील विद्यार्थ्यांचे लेझिम नृत्य आणि शिक्षकांनी सादर केलेल्या कच्ची घोडी लोकनृत्यामुळे शिबिरात वेगळीच रंगत निर्माण झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नायब तहसीलदार विनोद हरणे तर सूत्रसंचालन व आभार ग्राम महसूल अधिकारी राहुल वरघट यांनी मानले. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानमध्ये मी तहसील कार्यालयातर्फे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. शासन आपल्या दारी आलेलं आहे. या ठिकाणी आधार सेवा केंद्राची योजना आहे. निवडणूक विभागातर्फे आपल्यापर्यंत हे सर्व कर्मचारी आपल्याकडे आलेले आहेत. महाराष्ट्र शासनाचं एक धोरण आहे की जनतेपर्यंत आपला कर्मचारी गेला पाहिजे आणि आपल्या सर्वांचे कामं योग्य ते झाले पाहिजे. आपल्या 7/12 दुरुस्त असतील त्या सुद्धा आपल्या या ठिकाणी करण्यात येतील आणि म्हणून सर्वांना विनंती आहे की हा जो सप्ताह सुरू आहे या सप्ताहाचा सर्वांनी लाभ घ्यावा. येत्या काळामध्ये आता जनगणना सुरू होणार आहे. तुमच्या घरी लोक जनगणनेसाठी येतील आणि मग आपण काय करतो तर आपली माहिती लपवून ठेवतो. आपली माहिती लपवून ठेवू नका, कारण आपल्या गावात
कुठल्या योजना पाहिजे आहे आणि त्या योजना कशा येतील यासाठी आपली जनगणना होणार आहे. आपल्या गावातील योग्य लोकांची माहिती तिथपर्यंत पोहोचली तरच शासन आपल्या गावामध्ये आरोग्य सुविधा द्यायच्या की पाणी पुरवठा सुविधा द्यायच्या या सर्वांचा विचार होणार आहे. त्यामुळे आपल्या जवळची सगळी माहिती जी आहे ती खरी आपण दिली पाहिजे. पुन्हा एकदा हात जोडून विनंती करतो तहसील कार्यालयातर्फे की या वेगवेगळ्या योजनांचा आपण लाभ घ्यावा आणि आपली खरी माहिती द्यावी. आपले वेगवेगळे सातबारे असतील, ई मॅपिंग असेल, ॲग्रोस्टॅक असेल, या सर्व संदर्भातले स्टॉल या ठिकाणी लागलेले आहेत. या सर्वांची माहिती आपण घेऊ शकता. धन्यवाद. आपणास गौरव प्रकाशनची ही बातमी कशी वाटली कमेंटमध्ये अवश्य लिहा. गौरव प्रकाशन चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.